अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते. मंडळींनो, ज्यावेळेस मी माझे व्हिडिओ तुम्ही पाहता, ज्यावेळेस मी एखादे उपाय, तोडगे, सेवा, स्वामीची नित्य सेवा असेल, दत्तगुरूंची सेवा असेल, गुरुचरित्रामधले कुठले अध्याय वाचन असेल, पारायण असेल, संकल्पयुक्त सेवा, तोडगे, उपाय असतील, हे सगळे करत असताना मी तुम्हाला एक गोष्ट नित्य नियमाने सांगत असते की आपल्याला मांसाहार वर्ज्य केला पाहिजे. कुठल्या प्रकारचं व्यसन करू नका, मांसाहार करू नका, कटाक्षाने ते टाळा. तरच तुम्ही रोजची जी नित्य सेवा करत आहात तीच तुमची स्वामींच्या पर्यंत पोहोचेल, दत्तगुरु महाराजांपर्यंत पोहोचेल आणि त्याचं तुम्हाला फळप्राप्ती होईल आणि तुमचे जे काही प्रश्न, अडचणी आहेत, संकट आहेत, त्याचं निरसन लवकरात लवकर होऊ शकतं. तर मी हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत असते की मांसाहार वर्ज्य करा, मांसाहार वर्ज्य करा. आता काही लोकांना पटतं की मांसाहार त्यांनी वर्ज्य केलं पण असेल, पण काही लोकांना पटत नाही, तरी सुद्धा ते मांसाहार करतात. काही जण तर मांसाहार करून सुद्धा नित्य सेवा करतात. तर मी एक सांगू इच्छिते, जे मांसाहार करून सुद्धा रोजची सेवा करतात, नित्य सेवा करतात किंवा आठवड्यातून एक दिवस सेवा करतात, गुरुवारी ज्यांना वेळ मिळत नाही, पण इतर वेळेस ते मांसाहार घरामध्ये करतात. मी त्यांना एक सांगू इच्छिते की ज्या वेळेस तुम्ही 10 दिवस कंटिन्यू किंवा 11 दिवस कंटिन्यू तुम्ही रोज म्हणजे नित्य सेवा करत आहात, कुठल्या प्रकारचं व्यसन नाही, कुठल्या प्रकारचा मांसाहार करत नाही आहात आणि नित्यनेमाने रोज तुम्ही 10 दिवस कंटिन्यू स्वामींची सेवा असेल, पारायण असेल, जप असेल, नामस्मरण असेल, कटाक्षाने करत आहात, तुम्ही 2-3 घंटे करत आहात. पण 11व्या दिवशी जर तुमची इच्छा झाली मांसाहार करण्याची किंवा व्यसन करण्याची आणि तुम्ही फक्त एकच दिवस मांसाहार किंवा व्यसन केलं, घरामध्ये असेल किंवा बाहेर जरी केलं, तर तुमचं जे 10 दिवसाचं पुण्यफळ प्राप्त झालं आहे, पुण्य कमवलं आहे, पुण्याचं गाठोडं तयार झालं आहे त्या सेवेने, ते सगळं काही तुमचं नाश पावतं, ते सगळं काही तुमचं असफल ठरतं. तर अशा प्रकारे तुमच्या एका दिवसाच्या व्यसनाने किंवा मांसाहाराने तुमचं 10 दिवसाची जी काही पुण्यफळ प्राप्ती झाली आहे तुम्हाला त्या सेवेने, ती सगळी नाश पावून जाते. त्यामुळे म्हणजे ते पुण्याचं गाठोडं सगळं काही म्हणजे तिथे संपून जातं. मग काही लोकांना असं वाटतं की अरे आम्ही एवढी सेवा करतो, एवढं पारायण करतो, सगळे तुम्ही सांगितले उपाय तोडगे करतो, पण आम्हाला काहीच अनुभव येत नाही. आम्ही खूप वर्षापासून स्वामींची सेवा करतोय. पण तुम्ही बघा ना स्वतः एकदा की तुम्ही भले 10 दिवस सेवा करता, पण त्यातला एक दिवस तरी तुम्ही व्यसन करत आहात, मांसाहार करत आहात. स्वतःवरती कंट्रोल असायला हवा की नाही, मी स्वामीच्या सेवेत आलो आहे, स्वामीच्या मार्गात आहे, स्वामीचं गुरुपद घेतलं आहे, दत्तगुरु महाराजांना मी माझं गुरु मानलं आहे, तर मी आजपासून हे म्हणजे सोडलंच. आजपासून मी मांसाहार सोडला. व्यसनावरती कंट्रोल हवा, मनावरती. ज्यांना मनावर ताबा घेता आला ना, त्यांना मी खरं सांगते जगाच्या पाठीवरती व्यक्ती काही सुद्धा करू शकते. ज्यांना मनावरती आणि स्वतःच्या विचारांवरती जर कंट्रोल करता येत असेल, त्या व्यक्तींना सांगू इच्छिते. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की आपण मांसाहार का वर्ज्य करायला पाहिजे. आणि मी हे स्वतः नाही, तर आपले दत्तगुरु महाराज ज्यांनी कोणी ग्रंथ त्यांचे वाचले असतील, पोथी वाचली असतील, त्यामधून त्यांना कळालं असेल त्यांच्या विविध उदाहरणांद्वारे की आपण मांसाहार का वर्ज्य केला पाहिजे. आता खूप लोकांना ते वाचणं शक्य होत नाही. तेच मी आज तुम्हाला व्हिडिओद्वारे किंवा माहिती सांगणार आहे, शेअर करणार आहे. कारण की त्यांनी अशी काही उदाहरणं सांगितली आहेत दत्तगुरु महाराजांनी की आपण मांसाहार वर्ज्य केलाच पाहिजे, कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही केलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. कारण की आपल्याला जे काही आपला हा जन्म मिळाला आहे, तो अशा प्रकारच्या वाईट गुणांनी किंवा वाईट गोष्टींनी तो वाया घालवू नका. त्याच्यामुळे सांगते आहे. आणि अजून एक गोष्ट, आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी होणे किंवा दत्तगुरु महाराजांची सेवेकरी होणे ही साधी सोधी गोष्ट नाही आहे. कारण की कुठल्या तरी जन्मजन्मांतरींचे ऋणाणू बंध आहेत तुमचे, जे तुम्हाला या जन्मात सुद्धा तुमच्या मनामध्ये विचार आला, तुम्हाला म्हणजे सुचलं की नाही आपण स्वामींचं गुरुपद घ्यावं, स्वामींची सेवा करावी, दत्तगुरु महाराजांची सेवा करावी. हे सुचणं सुद्धा खूप भाग्याची गोष्ट असते. कारण की प्रत्येकाच्या मनामध्ये हा विचार येत नाही, हा मनाला तो विचार शिवत नाही. म्हणून सध्या स्वतःला भाग्यवान समजा की तुम्ही स्वामी म्हणजे हे सगळं काही म्हणजे आपण त्यांची सेवेकरी होणे, त्यांची सेवा करणे, सगळं काही किंवा आपल्या आयुष्यात जे काही गोष्टी घडतात हे सगळं काही आपले स्वामी समर्थ महाराज, दत्तगुरु महाराज ठरवत असतात. तेच ठरवतात की ही व्यक्ती आपली शिष्य होण्यासारखी आहे की नाही आहे, ही सेवा करू इच्छिते की नाही करू इच्छित. अशा प्रकारे आपले सगळे काही निर्णय आहे, आपल्या सगळ्या जे काही गोष्टी आहे आयुष्यामध्ये, हे सगळ्या गोष्टी स्वामी समर्थ महाराजांनी, गुरुदेव महाराज म्हणजे दत्तगुरु महाराज ठरवत असतात. तर आता मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्याला मांसाहार का वर्ज्य करायला हवा. तर त्यासाठीच तुम्हाला मांसाहार का वर्ज्य करायला पाहिजे यावर माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि जे काही उदाहरणं सांगणार आहे त्याद्वारे तुम्हाला कळेल की मांसाहार करणे किती वाईट गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे. आणि हो, अजून एक सांगू इच्छिते, ज्यांना कोणाला ही माहिती किंवा व्हिडिओ पटेल त्यांनी मांसाहार नक्कीच ते वर्ज्य करतील. आजपासून या क्षणापासून त्यांना त्या गोष्टी पटतील. आणि ज्यांना नाही पटणार त्यांनी एक साधा व्हिडिओ म्हणून सोडून दिला तरीही चालेल, काही हरकत नाही. कोणाला जबरदस्ती नाही आहे. माझं काम आहे की जे काही शिकवण आहे, ज्यांचं काही विचार आहेत गुरुदेव महाराजांचे किंवा स्वामी समर्थ महाराजांचे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवणे. कारण की दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये वेगवेगळ्या मार्गदर्शनाद्वारे किंवा गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाद्वारे या सगळ्या गोष्टी आम्हाला कळतात. तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो.
तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. जास्त वेळ न घालवता, नाही तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल. तर मंडळीनो, या गोष्टीवरती म्हणजे या प्रश्नावरती की मांसाहार का वर्ज्य करावा, मांसाहार का करू नये, तर मंडळीनो, मांसाहार का वर्ज्य करावे यावर दत्तगुरु महाराजांनी एक पहिलं उदाहरण दिलं आहे. ती म्हणजेच एक गोष्ट आहे छोटीशी, त्यावरून तुम्हाला कळेल की मांसाहार का वर्ज्य केला पाहिजे. तर मंडळीनो, किंवा सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये आल्यावर, किंवा तुम्ही म्हणता की आम्ही मांसाहार पहिले करत होतो, पण आम्हाला मांसाहार सोडायचा आहे आणि स्वामीची सुद्धा सेवा करायची आहे, पण आमच्याकडून मांसाहार सुटला जात नाही आहे, त्या व्यक्तींसाठी हे पहिलं उदाहरण आहे की ज्यांना कोणाला मांसाहार खरंच सोडायचा आहे, इच्छा आहे, त्यांनी नक्कीच मी सांगू इच्छिते की ती स्वामींच्या सेवेत या, दत्तगुरु महाराजांच्या सेवेमध्ये या उदाहरणाद्वारे तुम्हाला कळेल. तर पहिलं उदाहरण असं आहे किंवा गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस गुरुदेव दत्त महाराज किंवा सद्गुरू महाराज ज्यावेळेस एका ठिकाणी राहत होते, त्यांच्या शेजारी एक सद्गुरुस्थ राहत होते, म्हणजे एक दादा राहत होते. त्यांच्याजवळ एक कुत्रा होता. तो जो कुत्रा होता त्याला रोज म्हणजे मांसाहार लागत होता, मांस लागायचं खायला त्याला. पण अशा प्रकारे त्या दादांना एक दिवस अचानक 2-3 दिवसासाठी गावी जायचं होतं, बाहेर गावी जायचं होतं. त्यावेळेस त्यांना प्रश्न पडला, आता मी बाहेर गावी जायचं आहे, मी या कुत्र्याला तर सोबत घेऊन जाऊ शकत नाही, मग आता मी याला कुठे ठेवू, असा प्रश्न त्यांनी सद्गुरूंना सांगितला, म्हणजे गुरुदेव दत्त महाराजांना सांगितला की बा आता मला गावी जायचं आहे, मी या कुत्र्याला कुठे ठेवू, मला ह्याचा प्रश्न म्हणजे असा प्रश्न पडला आहे. त्यावेळेस सद्गुरू महाराज म्हटले की तुम्ही ह्याला माझ्याकडे ठेवा, चालेल, काही हरकत नाही, मी सांभाळ करेल 2-3 दिवस त्याचा. पण जाताना ते दादा जे होते त्यांनी सद्गुरूंना सांगितलं की सद्गुरू महाराज, माझ्या या कुत्र्याला रोज मांस लागतं, मांसाहार करायला लागतो, त्याला रोज खायला लागतं. मग हे सांगून ती व्यक्ती निघून गेली आणि सद्गुरू महाराज फक्त या गोष्टीवरती फक्त हसले, छोट्याशा मुद्रेमध्ये फक्त हसले. आणि त्यानंतर ती जी व्यक्ती आहे, जे ते दादा आहे, कुत्र्याचे जे मालक होते, ते बाहेरगावी निघून गेले. मग 2-3 दिवसांनी ते जे असं दादा आले म्हणजे गावावरून परत आले. आल्यानंतर त्यांनी त्या कुत्र्याला सद्गुरू महाराजांकडून घेतलं आणि आपल्या घरी निघून गेले. घरी निघून गेल्यावरती रोजच्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी त्या दादांनी आपल्या कुत्र्याला मांसाहार खायला लागतं म्हणून त्याला मांस खायला दिलं. पण तो कुत्रा काही केलं, तोंड लावेना त्याला, काय केलं, तो खाईना ते मांस. मग त्याला प्रश्न पडला की असं का व्हायला लागलं, माझ्या कुत्र्याला तर रोज मांसाहार लागतो, मांस खायला लागतं, मग तो आज का खात नाही आहे. मग त्यांना टेन्शन आलं आणि मग ते दादा जे आहे ते सद्गुरू महाराजांकडे गेले आणि त्यांनी विचारलं सद्गुरूंना की सद्गुरू महाराज, तुम्ही असं काय केलं 2-3 दिवसामध्ये की माझा जो कुत्रा आहे तो मांस खायला तयारच होत नाही आहे, तोंड सुद्धा लावत नाही आहे. त्यावेळी सद्गुरू महाराज म्हटले की मी काहीच नाही केलं, मी त्याला फक्त भाकरी आणि दूधच खायला दिलं 2 ते 3 दिवस. मग विचार करा, सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये 2 ते 3 दिवस राहून तो पाळीव प्राणी जो आहे किंवा कुत्रा जो आहे तो शाकाहारी होऊ शकतो मांसाहार सोडून. तर विचार करा, मनुष्य का नाही होऊ शकत, म्हणजे माणूस का नाही होऊ शकत, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही. म्हणून सांगते की ज्यांना कोणाला मांसाहार सोडायचा आहे आणि सेवा करायची आहे सद्गुरूंची किंवा स्वामी समर्थ महाराज, त्यांनी फक्त सेवेमध्ये या. आपोआप स्वामींच्या रोजची नित्यसेवा सुरू करा, आपोआप तुम्हाला तिरस्कार वाटायला लागेल, तुम्ही आपोआपच मांसाहार वर्ज्य करताल, हे या उदाहरणावर तुम्हाला कळालं असेल. दुसरी जी गोष्ट सद्गुरूंनी पुढे सांगितली ती म्हणजेच काय, ते म्हटले, आपल्याला ज्यावेळेस आपण एखादं पाणी असतं बघा, ते पाणी आपण काय करतो, उकळतो आणि गार करून पितो. ते पाणी पचायला आपल्याला 4 तास लागतात. साधं पाणी जे असतं, जे साधं पाणी आपण डायरेक्ट थंड पाणी पितो, ते पचायला 8 तास लागतात. त्याचप्रमाणे आपल्याला शाकाहारी जेवण पचायला आपल्याला 12 तास लागतात आणि मांसाहार जर आपण खाल्लं ते पचायला 72 तास आपल्या शरीराला लागत असतात. तर अशा प्रकारे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला काय अन्न योग्य आहे, जे आपल्याला शरीराला पचायला म्हणजे साधं आणि सोपं जाऊ शकतं आणि आपल्या शरीराला कुठलाही त्रास होणार नाही, हे ह्या तुम्ही गोष्टीवरून म्हणजे तुम्ही ओळखू शकता. त्याचप्रमाणे सद्गुरू महाराजांनी पुढचं एक उदाहरण दिलं त्या दादांना. ते म्हणाले, तुम्ही काय करा, 2 खड्डे खोदा, मातीचे खड्डे. एका खड्ड्यामध्ये मांस टाका, मेलेल्या म्हणजे प्राण्याचं मांस टाका आणि दुसऱ्या खड्ड्यामध्ये एक धान्य टाका. दोन्ही खड्डे बुजवून टाका आणि त्याला 2 ते 3 दिवस तुम्ही पाणी टाका रोज. बघा, 2 ते 3 दिवसांनी तुम्हाला जे धान्य आहे त्याला अंकुर फुटलेलं दिसेल आणि जे मांस आहे ज्या खड्ड्यामध्ये तुम्ही 2 ते 3 दिवस पाणी टाकलं आहे त्याला 4थ्या दिवशी किडे लागलेले असतील. मग विचार करा, ह्या सगळ्या गोष्टींवरूनच तुम्हाला कळालं असेल की आपण म्हणजे जे मांस खातो आहे ते 2 ते 3 दिवस म्हणजे 72 तास म्हणजे किती झाले, 2 ते 3 दिवस आपल्या पोटामध्ये ते सडलेलं मांस असणे म्हणजे किती वाईट गोष्ट आहे, ह्या उदाहरणात तुम्हाला कळालं असेल. आणि तिथे जर आपण एखादं कडधान्य पालेभाज्या खाल्ल्या तर ते आपल्या शरीराला पचायला पण योग्य आहे, त्यातून काहीतरी प्रोटीन्स पण आपल्याला मिळणार आहेत आणि ते आपण ज्यावेळेस खातो ते ज्यावेळेस आपण आपल्या म्हणजे नजरेने बघतो त्यावेळेस सुद्धा किंवा घ्यायला सुद्धा आपण ज्यावेळेस मंडईमध्ये जातो बघा, तुम्ही मंडई ज्यावेळेस बघतो आपण, भाजी मार्केट ज्यावेळेस असतं त्यावेळेस फुलांनी हिरव्यागार भाज्यांनी अशी छान असं प्रसन्न वाटतं, कुठल्या प्रकारच्या माश्या नाही, कुठल्या प्रकारची घाण नाही, वास सुद्धा येत नाही. आणि याच्या उलट तुम्ही फक्त जिथे मांसाहार मिळतो दुकानं असतात तिथे जा
बघा त्यांना धूप लावावी लागते, अगरबत्ती लावावी लागते, अक्षरशः ते किडे, ते जे मासे आहेत ते दूर लोटण्यासाठी, आणि अक्षरशः नाक बंद करून ते मांसाहार तुम्ही विकत घेता. म्हणजे विचार करा किती म्हणजे आता मी हे जबरदस्ती नाही आहे, ज्यांना पटते त्यांनी ही गोष्ट मान्य करावी फक्त. तर विचार करा, जी गोष्ट काय तुम्हाला नाक बंद करून तुम्हाला अक्षरशः मनावर कंट्रोल करून तुम्हाला ती गोष्ट विकत घ्यावी लागते आहे, आणि मग तुम्ही घरी जाऊन घेऊन जाता आणि ते शिजवून खाता. म्हणजे विचार करा किती वाईट गोष्ट आहे, की मांसाहार या गोष्टी योग्य आहेत की हे तुम्हीच ठरवा. त्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छिते, की ज्यावेळेस आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती मृत पावते, त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला किचनमध्ये घेऊन जातो का? नाही. तर त्याचप्रमाणे त्या काही व्यक्ती अशा आहेत ज्या मांसाहार करणाऱ्या, जे मेलेलं मांस घरी आणतात, धुतात आणि आपल्या किचनमध्ये ते शिजवतात आणि मग खातात. मग अशा प्रकारे ज्या वेळेस, कारण की मी मांसाहार करणे का वर्ज आहे, सद्गुरू महाराज का म्हणतात? कारण की ज्या वेळेस ती प्राण्याला मारायची म्हणजे तयारी होत असते, खाटीक ज्यावेळेस त्या प्राण्याला मारतो, त्या मारायच्या अगोदर जो प्राणी आहे त्याच्यामध्ये खूप जास्त क्रोध असतो, खूप जास्त त्याच्यामध्ये भीती निर्माण झालेली असते, की बा आता मला हे मारणार आहेत, आणि जी मारणारी व्यक्ती आहे त्याच्याबद्दल एक प्रकारचा क्रोध असतो, की हा मला मारणार आहे, त्याच्याबद्दल राग त्या प्राण्यामध्ये असतो. आणि त्याच ह्याच्यामध्ये ती जी व्यक्ती आहे त्या प्राण्याला मारते, त्याचं मांस मटण ती वेगळं करत असते. तर विचार करा, हे सगळं काही त्या मेलेल्या प्राण्याच्या शरीरामध्ये रासायनिक द्रव्य हे सगळं तयार होतं, जे आपल्या शरीराला योग्य नाही आहे, आणि हे आपण घरी आणून ते धुवून शिजवून खात असतो. तर विचार करा, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या शरीरात गेल्या तर आपल्या शरीराला किती जास्त त्रास होऊ शकतो. त्यानंतर सद्गुरू महाराज अजून सुद्धा बोलले, की ज्या वेळेस आपण मांस खातो, ते मांस तोडण्यासाठी आपले जे दातांचे सुळे आहेत ते सुद्धा आपले ढिले पडतात. म्हणजेच उदाहरण काय दिलं सद्गुरूंनी याच्या आधी, ते म्हणाले ज्या वेळेस बघा घरातल्या भगिनी असतात किंवा बहिणी आहेत किंवा बायका आहेत किंवा स्त्री आहेत, जे छोटं मिक्सरचं भांडं असतं बघा, त्यामध्ये चटणी बारीक करतात, त्यावेळेस ते भांडं व्यवस्थित असतं, पण त्याच भांड्यामध्ये, मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस हळकुंड टाकता आणि फिरवता, त्यावेळेस त्या मिक्सरची जी पाती असते ती लूज पडते, सैल पडते. त्याचप्रमाणे ज्या वेळेस आपण मांसाहार खातो, मांसाहार दाताने तोडतो, त्यावेळेस दाताचे जे सुळे असतात ते ढिल्ले होतात, सैल होतात, आणि नंतर वयामानानुसार आपले लवकर दात पडण्याची शक्यता जास्त असते. आणि त्यानुसारच आपण जर आणि काय काय जर मला की नाही दाताची सुळे ही त्यासाठीच असतात, टणक फोडण्यासाठी, तर सांगू इच्छिते दत्तगुरु महाराज किंवा सद्गुरू महाराज यावर बोलले आहेत, की दातांची जी सुळे आहेत ती कडक फळं तोडण्यासाठी आपल्याला ईश्वराने दिलेली आहेत, ना की कुठलं मांस तोडण्यासाठी, जाड हाडं तोडण्यासाठी दिलेली आहेत. तर विचार करा, आपले सद्गुरू महाराज एवढे छान शिकवण आपल्याला त्यांच्या ग्रंथांमधून, पोथ्यांमधून, त्यांच्या विवेचनातून देत असतात सॉरी विवेचनातून वेळोवेळी देत असतात आपल्याला या सगळ्या गोष्टी, या मार्गदर्शन करत असतात. मग आपण ते का नाही घ्यायला पाहिजे? आपल्यामध्ये फक्त ते अंगीकारायला हवं, एवढंच आपल्याला करायचं आहे, आणि मनावरती ताबा हवा, बस एवढीच गोष्ट करायची आहे, की मी नाही आजपासून खाणार नाही. कंट्रोल, जो मी खरं सांगते, जो मनावरती ज्याला ताबा मिळवता आला आणि ज्याला वाईट विचारांवरती ताबा मिळवता आला, तो जगाच्या पाठीवर कुठलीही गोष्ट शक्य करू शकतो, जिंकू शकतो, हे मी शाश्वत तुम्हाला सत्य सांगू शकते. आता मी सांगते की माझ्या घरामध्ये सुद्धा मांसाहार होत नाही, त्याच्यामुळे, आणि यातून एक बघा, तुम्ही मांसाहार करणारी व्यक्ती बघा आणि शाकाहारी जेवण जेवणारी व्यक्ती बघा. मांसाहार खाणारी व्यक्ती, कंटिन्यू खाणारी व्यक्ती असेल किंवा आठवड्यातून 2-3 वेळेस खाणारी व्यक्ती असेल, ती व्यक्ती किती तापट असते बघा, तिला वेळोवेळी घाम फुटतो, थंडीमध्ये सुद्धा त्या व्यक्तीला घाम फुटतो, हाफतो, ती व्यक्ती चालायला लागली तरी हाफणं होतं, दम लागतो, कुठलीही म्हणजे एक तर वजन वाढणं, त्याचप्रमाणे हाफणं, दम लागणे, विविध प्रकारचे आजार त्या व्यक्तीला जडतात, पचनक्रिया तिची मंदावते. आणि त्याचप्रमाणे मी सांगू इच्छिते की जे कोणी जास्त प्रमाणामध्ये मांसाहार करतात, तुम्हाला माहिती आहे मांसाहार करताना माहितीच असेल किंवा विविध प्रकारचे मसाले वगैरे वापरले जातात, तिखट स्पायसी वगैरे असतात, तर ते जे असतं त्याने मूळव्याध सुद्धा, म्हणजे पाईल्स ज्याला म्हणजे त्याचे सुद्धा आजार खूप लोकांना होत आहेत. म्हणून सांगू इच्छिते की त्याच्या बदल्यात तुम्ही शाकाहारी जेवण जेवणारी व्यक्ती बघा, ती किती सात्विक आणि शांत दिसेल तुम्हाला, ती बिलकुल तुम्हाला तापट दिसणार नाही. कारण की ती जी व्यक्ती आहे ती शाकाहारी अन्न, फळं वगैरे खाणं हे आपल्या म्हणजे धार्मिक दृष्ट्या खूप जुन्या काळापासून ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत, ना की आपल्याला मांसाहार खायला शिकवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आता तुम्हीच ठरवायचं आहे की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये वाईट व्यसन असेल, वाईट गोष्टी असेल, वाईट विचार असेल किंवा मांसाहार असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण खरंच सांगते, आणि नकारात्मक विचार सुद्धा आहे ते आपल्याला त्याग करायचा आहे या गोष्टींचा, आणि फक्त चांगल्या गोष्टीच आत्मसात करायच्या आहेत. आणि मी खरंच सांगू इच्छिते की ज्या घरामध्ये कुठल्या प्रकारचं व्यसन होत नाही, मांसाहार होत नाही, ते घर बघा तुम्ही किती शांत, आध्यात्मिक, आणि ज्यांच्या घरामध्ये अध्यात्म आहे, कुठल्या प्रकारचं व्यसन नाही आहे, ते घर तुम्ही बघा, स्वतः ऑब्झर्व करा. मला सांगायची काही सुद्धा गरज नाही आहे. मी फक्त सद्गुरू महाराजांनी जे काही उदाहरणं दिलेली आहेत की आपण मांसाहार का वर्ज्य करायला पाहिजे, ती उदाहरणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत.
त्यावरून तुम्ही ठरवा की आपल्याला मांसाहार खरंच करायला पाहिजे की नाही. आणि आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे की जी व्यक्ती मांसाहार करते आणि स्वामींची सेवा करते तिची सेवा कधीच सफळ ठरत नाही, तिचे प्रश्न कधीच मार्गी लागत नाही. म्हणून परमपूज्य गुरुमाऊली वेळोवेळी मार्गदर्शन सांगतात की बा तुम्ही मांसाहार वर्ज्य करा, व्यसन वर्ज्य करा आणि फक्त स्वामींची नित्यसेवा रोज करत चला. बघा तुमचे 99% प्रश्न जे आहेत त्याचं उत्तर तुम्हाला नित्यसेवेनेच तुमचं मार्गी लागेल. फक्त मांसाहार, व्यसन, वाईट वागणं, वाईट विचार, नकारात्मक विचार, कोणाचं वाईट करणे, या सगळ्या गोष्टी बंद करा. मनामध्ये कोणाबद्दल ईर्ष्या, उणं-दुणं बोलणे, वाईट बोलणे, या सगळ्या गोष्टी बंद करा. मन पवित्र आणि स्वच्छ ठेवा आणि स्वामींची नित्यसेवा करा. स्वामींच्या सानिध्यात राहा. बघा आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, याची शाश्वती मी तुम्हाला देऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून कळालं असेल की आपल्याला मांसाहार का वर्ज्य करायला पाहिजे. ज्यांना माहिती योग्य वाटली त्यांनी मांसाहार खरंच वर्ज्य करतील आणि ज्यांना नाही वाटली त्यांनी त्यांच्यासोबत त्यांचं मी म्हणेल की बा स्वामीच तुमचं म्हणजे ठरवतील की काय योग्य आणि काय अयोग्य. तर तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.